अप्पा मला डोक्याला पिकले काय झालं? एक तर लगीन झालं ना पोरगी कोण देईना काय करताय लगीन ठरवताय का हिरीत उडी मारून मी अण्णाकडे जातो. हा मी अण्णाकडे जातो. आणि तुझ्या लग्नाचा काय असेल ती बातचीत काय ते बघा ना मी जीव देणार बघा सांगतो अरे नको की कळतं का नाही झोपडं सांगतो बरं का तुला असला करून मित्र तू एकदा नको म्हणजे माझ्या पशावर विश्वास ठेव. मी आज जाऊन अण्णाला चर्चा करतो. हा ठीक आहे. मी येऊ का हा ये अण्णा राम राम. राम राम या बसा. काय लय दिवसात नियोजन केले. आता अण्णा तुमच्याकडे एक असं काम होतं. बोला गे. माझा एक मित्र आहे बर जय तुम्हाला माहित आहे. बर बर हा त्याचं लग्न करायचं आहे. बर म्हणजे मग तुमची मुलगी बसंती तिला पसंत आहे. बर मग त्या बसंत संघ आपण लग्नाचा विषय वाढूया जरा पुढं आणि एक करून टाकू दोघांचं लग्न. काय म्हणणं आहे तुमचं? म्हणणं काय पण ती खानदान ही बघायला लागते त्याशिवाय का नाही काय करायचं. पोरं कमवतोय काय. पैसे कमवण्याचा काय विषय घेऊन बसलाय अण्णा? माणूस काय रोज रोज जिंकत असतो का? एखाद्या दिवशी तर हरत असतो ना. मग काय काय करतोय ती नेमका. अहो पत्त्याच्या डावात काय रोज कोण जिंकत असतं का? एखाद्या दिवशी हरत असतो ना माणूस. पत्त्याने खेळतोय. अहो पत्ते म्हणजे काय खेळतोय सांगायचंय तुम्हाला. हा माझा मित्र इतका चांगला आहे इतका चांगला आहे. हा. कधी तर पत्त्याचा डाव खेळतो काय रोज पत्त्याचा डाव खेळत नाही. मग कधी दारू पेल्यानंतर पत्त्याचा डाव खेळतो. दारू बी पितो. दारू तर काय ते रोज रोज पितोय मी. एका दिवशी दारू पिलं का त्याला चांगल्या वाईटाचा कुठं हिशोब राहतोय. मग कुठं पत्त्या डाव खेळ कुठं मावा खा कुठं गोवा खा दारू पी हे सगळं होतंय असो. नेमकं अजून काय करतोय. नाही नाही रोज रोज ते दारू पिणारच नाही. रोज दारू पिणार नाही ती कधी तर दारू पितोय. दारू पितो पत्त्या खेळतो सिगरेट ओढतो मावा खातो आणि तुमचं ह्याच्यात राहिले काय तुमच्या मित्राचं. अण्णा आता कसं आहे माहिती आहे का एकदा जबाबदारी त्याच्यावर पडली एकदा माझ्या विरोध जबाबदारी पडली हा. तर पुन्हा ती पण नाचणारा बाहेर तर बघायला कशाला जातोय. आता हीच बाकी राहिलं होतं. अहो, या सगळ्याला लागून येतंय कसं तुम्हाला सांगतो. पत्ते डाव खेळतोय हारलं का दारू पितोय. दारू पिलं का नाचणाऱ्या बायांचं ध्यान होतंय. आता त्याला कोण काय करायचं. माझा विरू खूप चांगला आहे. एवढं मात्र आहे बघा. सगळे का नाही हे सोडून द्या सगळं परंतु म्हणा मित्र असा आहे तुम्ही का नाही तुम्हाला का नाही सगळं का नाही त्याने केलेलं पण तरी तुम्हाला का नाही त्याची गोडीच वाटत्या. मग आता तुम्ही पण आता फॉर झालाय तर एवढं मग आता हे लग्न मी पक्का समजू का? पोरगी ढकलून देईल हिरीत परंतु का नाही तुमच्या संग लग्न करणार नाही. बिचारा विरूचं नशीब. आता एवढं जर मी लाख गोष्टी समजावून सांगून जरी पुन्हा अंडा तयार होत नसतील तर आता मी तर त्याला काय करणार आहे. सगळं आहे म्हणल्यानंतर कसं द्यायचं. बघा ती कधी तर दारू पितो काय कधी तर पत्त्या डाव खेळतो. पत्त्या डाव हारला का दारू पितो. दारू पिला का त्याला बायाचं ध्यान होतंय आणि बायाचं ध्यान झालं का मग बायाकडे नाचायला पैसे खर्च करतोय. आलेले जिंकलेले पैसे सगळं त्यातच जाते. ज्या जबाबदारी पडेल बसंतीचं विरुद्ध लग्न होईल जबाबदारी पडेल एखादं मूल होईल मला काका म्हणाल मला एक चांगल्या चांगल्या काका गोष्टी सांगा म्हणून भविष्याच्या मला सांगायसाठी काही तर राहिलं पाहिजे म्हणून मी माझ्या मित्राचं लग्न जमवायला आलोय. मग तुमचं काय शेवट एक म्हणणं आहे तेवढं मला सांगा नसेल तर विषय कट करून टाका. एवढं मानलं मातो त्याचं गुण मातूर का नाही एवढं ही असून सुद्धा तुम्ही का नाही तुम्ही सगळं तारीफच करताय. तुम्ही का नाही चांगलंच म्हणताय त्याला काय विषय आहे. अहो माझा मित्रच चांगला आहे. मी आता एवढं समजावून जर होत नसेल तर त्याचं नशीब लग्न कर नसेल तर हिरीत उडी टाकून मर. माझ्या बाचं काय जायचं आहे. हो का तुम्ही एक काम करा तुम्ही उठताय का काय करताय नाही तर हिरीत का नाही त्या पोरीला का नाही दगड बांधून ढकलतो आणि नाही तर तुम्हाला बी ढकलतो हिरीत बांधून. नसेल तर नशीब विरूचं लग्न करू नाहीतर रांडवा फिरू. माझ्या बाजू काय जायचं आहे. मी काय झालं बघ मी अण्णाला विचारलं. अण्णा काय म्हणतोय
असल्या पत्ती खेळणारा, गांजा वाढणारा, गुटखा खाणारा, मावा तुम्ही खाणारा, दारू पिणारा पोरगी देण्यापेक्षा पोरीला दगड मारून हिरी टाकतो म्हणून अण्णानं सांगितलं. मी सगळं सांगितलं तुझं चांगलं बोल. उडी मारणार आता काय माझा नायला जा मारायला मार जा बाबा. मारणार जा मार जा जा. मारणार. मार जा जा.